यानंतर मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल पानसे यांना मी विनंती करते की उपस्थितांचं त्यांनी स्वागत करावं. नमस्कार. आजचे प्रमुख पाहुणे राजीवजी, विशेष करून आज इथे असलेले त्यांची मुलाखत घेणारे सुधीर गाडगीळजी, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ ऋषितुल्य मंडळाचे आधारस्तंभ कोसा सर, आपण सर्व पानसे मंडळी, त्यांच्या लेकी, सुना, नातवंड, जावई, सगळी आपली घरची मंडळी, या सर्वांचं आणि सर्व मान्यवरांचं आज इथे असलेले श्रीयुत रेडेकर, श्रीयुत पाध्ये आणि सर्व मंडळींचं मी अतिशय मनापासून आजच्या या सुवर्ण महोत्सवासाठी, कार्यक्रमासाठी स्वागत करतो. खरं तर मी स्वतःच या कार्यक्रमाच्या पुढे तुमच्या पुढे कार्याध्यक्ष म्हणून उभा राहतो आहे आणि मी स्वतःच त्यामुळे मला भाग्यवान समजतो. कारण ह्या कार्यक्रमाला मी कार्याध्यक्ष असणं हे अतिशय माझ्या दृष्टीने माझाच सन्मान आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे मला ही स्वागत करायची संधी मिळाली. पानसे मंडळाला यंदा 50 वर्ष झाली. 50 वर्ष एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये, व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जेव्हा असतात तेव्हा त्याला 50 वर्षानंतर त्याच्या एका कारकिर्दीला थोडासा उतार लागणारा की काय असा एखादा त्याच्या मनात विचार येत असतो. पण मंडळाची, एखाद्या संस्थेची 50 वर्ष जेव्हा होतात त्यावेळेला ती संस्था भरात आली आहे असं आपल्याला म्हणता येईल. अनेक संस्था अशा असतात की ज्या अगदी सुरुवातीला जेव्हा रुजतं त्यांचं रोप, त्याच्यानंतर ते कसं वाढतं किंवा वाढतं का नाही असंही बऱ्याच वेळेला लक्षात येतं आणि त्यावेळेला त्या रोपाला खूप खतपाणी द्यावं लागतं, त्याला प्रोटेक्शन द्यायला लागतं, त्याला सावली द्यावी लागते, त्याला अतिशय जपून वाढवावं लागतं आणि हे सर्व काम आमच्या कोसा सरांसारख्या आणि त्यांच्याबरोबर अनेक विश्वंभर, जयंतरावांचे वडील, महेशचे वडील, असे अनेक आपल्या मागच्या पिढीतल्या लोकांनी, गोभा पानसे वकिलांपासून त्यांच्या घरामध्ये त्यांनी मिटिंग घेऊन हे रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं त्यांनी हळूहळू संवर्धन केलं. 50 वर्षाच्या काळामध्ये त्याच्यानंतर अनेक मंडळींनी त्याला हातभार लावला, अनेक चढउतारही लोकांनी बघितले, पण आपलं पानसे मंडळ काही डगमगलं नाही आणि आज इथे 50व्या वर्षामध्ये आपण इथं पदार्पण केलं आहे. एखादी संस्थेचं हे जेव्हा 50 वर्षाचं रोपाचा वृक्ष तयार होतो त्यावेळेला तो आपल्याला सावली द्यायला लागतो. ते रोप जेव्हा छोटं असतं तेव्हा आपण त्याच्याकडे रोप छोटं आहे म्हणून बघतो, पण आज आपण बघतो की या सावलीखाली आपण सगळेजण इथे एकत्र जमलेलो आहोत आणि हे सावली द्यायचं काम, हा वृक्ष आता इथून पुढे जेव्हा मोठा होत राहील तसा तो वाढत जाईल आणि या सावली खाली येणारी सगळी पानसे मंडळी ही अतिशय वाढत जातील, सभासद वाढत जातील, त्याच्या खाली येणारी ही मंडळी एकमेकाशी निगडीत होत राहतील, एकमेकाशी त्यांचं नातं जुळत जाईल, असा हा पानसे वटवृक्ष मंडळाचा इथून पुढे वाढत चालला आहे. त्या दृष्टीने जर बघितलं तर खरं तर पानसे मंडळाच्या एकंदर प्रवासामध्ये आधी अनेक अडचणी आल्या होत्या. खूप वेळा आपण असं बघतो काही वैयक्तिक अडचणी असतात, काही करोनासारख्या आसमानी सुलतानी येतात आणि त्यामध्ये सुद्धा मंडळाचं कार्य जरा थोडंसं हलतं, पण आपलं पानसे मंडळ डगमगलं नाही. अगदी तुम्हाला आठवत असेल, इव्हन करोना काळामध्ये सुद्धा पानसे मंडळाचे कार्यक्रम हे ऑनलाईन चालू होते. आपलं ऑनलाईन जे पानसे विश्व नावाचं आपण जे मासिक दर 3 महिन्यांनी काढतो तेही चालू होतं आणि अशा रीतीने आपल्या त्यावेळेला आमच्या सगळ्या म्हणजे कार्यकारिणीच्या सुद्धा ऑनलाईन मिटिंगा चालू होत्या, आपल्याशीही संपर्क सतत होता आणि त्यामुळे पानसे मंडळाच्या सभासदांचा संपर्क त्या करोना काळातही बंद नव्हता आणि ते कार्य त्यापुढे सतत चालू होतं. आणि ही सगळी डिजिटल माध्यमं आपण वापरतो, त्या वापर करून त्या माध्यमांचा आपण एकमेकाच्या जवळ तेव्हाही राहिलो. सांगायचा मुद्दा असा की ह्या सर्व अवघड काळामध्ये सुद्धा आपण एकमेकाशी निगडीत आणि जवळ राहिलो. या डिजिटल माध्यमावरून एक आठवलं, एकंदर आता सध्या आपण पूर्वी ज्या वेळेला पानसे मंडळ सुरू झालं त्यावेळेला जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये एकंदर ही सगळी जी एकमेकाशी भेटण्याची जी साधनं होती की जी आज आपल्याला उपलब्ध आहेत, व्हॉट्सॲप म्हणा, फेसबुक म्हणा, ट्विटर म्हणा, यूट्यूब म्हणा, ही सगळी साधनं तेव्हा नव्हती. पण तरीसुद्धा
आपल्या या मागच्या पिढीतल्या लोकांनी अत्यंत कष्ट घेऊन, म्हणजे कोसा सर नेहमी सांगतात की आम्ही स्कूटरवर दोघंजणं हिंडायचो आणि प्रत्येकाच्या घरी जायचो, मग त्याची मेंबरशिप घ्यायची. ते मेंबरशिप फीसुद्धा त्यावेळेला फार थोडी होती आणि तरीसुद्धा लोक आनंदाने त्यांचं स्वागत करायचे. आणि अशा पद्धतीने अशा परिस्थितीत त्यांनी हे सगळं मंडळ उभं केलं. त्या मानाने आज आपल्याला डिजिटल हा जो एक माध्यम किंवा जे व्यासपीठ मिळालं आहे, त्या व्यासपीठामुळे आपण खूप एकमेकाला जवळ आणायला सोपं झालं आहे. आणि त्यामुळे आता मंडळाचा एकंदर रोख हा सुद्धा आपण आता थोडासा बदलतो आहे. सर्व समाज माध्यमच बदलत आहेत, समाज बदलतो आहे, आपल्यालाही बदलायला पाहिजे. आणि त्यामुळे या डिजिटल स्वरूपाचा उपयोग आम्ही आता जास्तीत जास्त करायच्या मागे आहोत आणि त्याची प्रचिती आज आपल्या एकंदर संपर्कावरनं लक्षात येते. आम्ही यावेळेला असंच ठरवलं होतं की सगळी डिजिटल माध्यमं आपण वापरूया. आपण व्हॉट्सॲपमधनं तर सगळ्या लोकांना भेटत होतो. आपलं पानसे मंडळाचं आपलं एक फेसबुक पेज आहे, तिथे आपण एकमेकाला भेटतो. या फेसबुक पेजवर अनेक देशातलेच काय परदेशातलीही मंडळी त्याला जोडलेली आहेत आणि त्यामुळे ते आपण वापरतो आहोत. त्यामुळे त्याच्याबरोबरच आता तुम्हाला आज माहितीच असेल आणि कळलंच असेल की आजचा हा कार्यक्रम आपण जगभर लाईव्ह यूट्यूबवरनं दाखवतो आहोत. हा आत्ताच चालू आहे आणि आत्ताच मला आमच्या एका चुलत भावाचा ब्रिस्बेनमधनं फोन आला होता की अरे ते दिसत नाही आहे, आणि लगेचच त्याचा आला नाही दिसतं आहे, आता सगळं छान ऐकू पण येतं आहे. त्यामुळे हा सगळ्यात मोठा आपल्याला फायदा आज आहे की जगातली सगळी मंडळी, दुबईहून सुद्धा काल एका पानसेबाईंनी फोन केला आणि मला सांगितलं की मला नक्की ते लिंक पाठवा बरं का, मला बघायचा आहे तो कार्यक्रम. अशा रीतीने सगळे आपण एकमेकाला जोडले गेलेलो आहोत. त्यामुळे जोडणं हे नुसतं आपलं हे फिजिकली नाही, मेंटलीसुद्धा आपण एकमेकाशी जोडलं जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण आता या सगळ्या याचा उपयोग करतो आहोत. इथून पुढच्या एकंदर कार्याच्या दृष्टीने थोडंसं एक दोनच शब्द तुम्हाला सांगायचे. म्हणजे कसं की आता आपलं पानसे मंडळाचे अनेक कार्यक्रम होत असतात, तुम्हाला माहिती आहे. वर्षातनं निदान एक 4-5 वेळा तरी आपण भेटतो. आपलं स्नेहसंमेलन असतं, आपला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ असतो. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याकडे अनेक हुशार आणि अत्यंत पुढे येणारी आपली मुलं आहेत. त्यांचं अत्यंत मोठं कर्तृत्व आपल्याला दिसत असतं, माहिती असतं, पण आम्हाला मंडळाला त्यांचा सत्कार करायची संधी आम्हाला दिली पाहिजेत. त्यामुळे आत्ता पानसे विश्वमध्ये आपण एक गुणवंताचा सत्कार करायचा फॉर्मही दिला आहे, तोही द्यायचा आहे. आणि गुणवंत नुसतं विद्यार्थीच नाही, आपण आपल्या गुणवंत व्यक्तींचा की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी कर्तबगारी दाखवली आहे त्यांचाही आपण सत्कार करत असतो. त्यामुळे तुम्हालाही जर अशी कोणी मंडळी माहिती असतील तर ती जरूर आम्हाला कळवा. आपण दरवर्षी सोनोरीला भीमराव पानसेंच्या पुण्यतिथीला मार्चमध्ये आपली मंडळी घेऊन जातो. गेल्या वर्षी आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आम्ही 2 बसेस घेऊन गेलो होतो सोनोरीला आणि अतिशय छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. तिथूनही आम्ही आणखीन एका ठिकाणी गेलो. दरवर्षी हा आपला उपक्रम असतो. आपण त्या पुण्यतिथीच्या जवळपासचा रविवार बघून ते सगळं आपण अरेंज करतो आणि ते मंडळातर्फे थोडी त्याच्यामध्ये मदतही आपण करत असतो. हाही एक कार्यक्रम असतो. हे दोन्ही कार्यक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपला इतिहास लेखन. आपल्या इतिहासाची 3री आवृत्ती आता आपण काढतो आहोत. पहिली आवृत्ती झाली पार पूर्वी 48-46 साली, दुसरी 76 साली झाली आणि आता 3री आपण आज प्रकाशन करणार आहोत. या आवृत्तीचं काढायचं कारणही असंच की आपल्यातल्या एक श्यामलाताई पानसेंनी आम्हाला बरंच काय काय माहिती दिली नवीन पुरातत्व विभागातनं, म्हणून ते आपण आणखीन त्या गोष्टी त्यात घालून ते केलं आहे. आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पानसे भवन. आपलं पानसे भवन कित्येकांना माहिती नसेल, आपली स्वतःची एक छोटीशी जागा ही आपल्या हुजूरबागे शाळेच्या पाठीमागे आहे आणि ती जागा अशीच या सिनियर मंडळींनी मोठे कष्ट करून देणग्या मिळवून घेतलेली आहे. पण त्याचा उद्देश त्यावेळेला आपल्या लोकांसाठी उपयोग व्हावा असा होता, पण बदलत्या काळामध्ये त्याचा तसा उपयोग होत नाही आहे आणि म्हणून आमचं सगळ्यांचं आता मंडळींचं मत असं आहे की आपण आता वेगळं एक पानसे भवन आपल्यासाठी असावं की जिथे आपल्या सगळ्या पानसे मंडळींना त्याचा उपयोग होईल आणि त्याच्यात काहीतरी आपण स्वतः एकत्र येण्यासाठी त्याचा फायदा होईल. आणि या पानसे भवनाच्या उभारणीसाठी तुमची सगळ्यांची आम्हाला सक्रिय मदत लागणार आहे, सर्वच दृष्टीने लागणार आहे. तर असं हे पानसे भवनाचा प्रोजेक्टही आपल्याला करायचा आहे. मी प्रस्तावना फारशी लांबवत नाही कारण आपल्या राजीवजींची सुंदर मुलाखत सुधीर गाडगीळजी घेणार आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण आतुर आहोत. त्यामुळे परत एकदा आपल्या सर्वांचं इथे आल्यानंतर
आल्याबद्दल मी मनापासून स्वागत करतो. आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्हाला खरोखरी संयोजक म्हणून थोडीशी जरा शंका होती की आपल्याला या कार्यक्रमाला रिस्पॉन्स कसा मिळेल. आणि हे स्वच्छ मोकळेपणाने सांगायला मला काहीच वाटत नाही की आम्ही साधारण 150च्या आसपास लोकांचे रिस्पॉन्स मिळेल असा अंदाज केला होता आणि त्या दृष्टीने हे सभागृह वगैरे आपण घेतलं होतं. पण अतिशय आनंदाची गोष्ट अशी की हा कार्यक्रमासाठी 320च्या पुढे लोकांनी आम्हाला येणार आहे असं सांगितलं. त्यामुळे एका बाजूला आम्हाला खूप आनंद झाला, पण दुसऱ्या बाजूला आम्हाला वाटलं की ह्या सगळ्या पानसे मंडळींची आपण कशी सोय करू शकू, त्यांना त्या सगळ्या गोष्टी आपण देऊ शकू का नाही. पण तरीसुद्धा आपण सगळे आपलेच आहात आणि त्या दृष्टीने सर्व त्यातल्या त्यात गैरसोयी कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. एक आपल्याला बघितलंच असं पण आपण बाहेर एक प्रोजेक्टर आणि स्क्रीन लावला आहे की समजा जर मंडळी उशिरा आली आणि त्यांना आपल्याला हॉलमध्ये घेता आलं नाही तर त्यांना स्क्रीनवरही ते मिळेल बघायला. आणि अशा रीतीने आम्ही जास्तीत जास्त सोय करायचा प्रयत्न केला आहे. पण तरीसुद्धा एखादी काही गैरसोय राहिली असली तर आपण सर्वजणं, मला कार्यकारिणीच्या वतीनं मी सर्व जबाबदारी माझ्यावर घेतो आणि त्यासाठी आपण मला त्या त्रुटींबद्दल माफ कराल अशी आशा आहे. तुम्ही आपलेच आहात त्यामुळे मला खात्री आहे तुम्ही माफ कराल. आणि एवढं बोलून मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मग पुढची सूत्र ही अपर्णाकडे देतो.